आजोबा, हा 18वा अध्याय तर मला ओळखीचा वाटतोय. इथेच श्री गुरूंनी रावणाचा घेवड्याचा वेल कापला होता आणि त्याला सोल्याचा हंडा मिळाला होता ना. ती गोष्ट आपण आधी पाहिली आहे. मग आज नवीन काय सांगणार? अरे वा, तुझं लक्ष अगदी बरोबर आहे बाळा. आपण आपल्या एका भागात ती सोन्याच्या हंड्याची आणि घेवड्याच्या वेलाची गोष्ट सविस्तर पाहिली होती. तुझा विसर पडला नाही हे बघून आनंद झाला. पण याच 18व्या अध्यायात श्री गुरूंनी केवळ त्या एका ब्राह्मणालाच नाही तर संपूर्ण अमरापूर क्षेत्रावा जो आशीर्वाद दिला तो आज आपल्याला समजून घ्यायचा. हे क्षेत्र म्हणजे साक्षात प्रयागच आहे. इथे कृष्णा नदीला पंचगंगा येऊन मिळते. पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचा समूह. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती. या 5 नद्या जेव्हा कृष्णेला मिळतात तेव्हा तिथे साक्षात वाराणसी सारखे पुण्य निर्माण होते. म्हणूनच याला दक्षिण वाराणसी म्हणतात. श्री गुरु इथे तब्बल 12 वर्षे राहिले. या संगमावर अमरेश्वर नावाचे महादेवाचे प्राचीन लिंग आहे. तिथे एक विशाल औदुंबराचे झाड आहे जे साक्षात कल्पवृक्ष आहे. श्री गुरूंनी सांगितलं की प्रयागात माघ महिन्यात स्नान केल्यावर जे पुण्य मिळतं त्याच्या 100 पटीने जास्त पुण्य या संगमावर एका स्नानाने मिळतं. तिथे शुक्ल तीर्थ, पापविनाशी, काम्य तीर्थ आणि वरद तीर्थ अशी पवित्र अष्टतीर्थे आहेत. श्री गुरूंनी या भूमीला आपल्या वास्तव्याने इतकी शक्ती दिली की आजही तिथे गेलेला भक्त रिकाम्या हाताने परत येत नाही.